हाय गाईज, वेलकम टू सानियाज किचन. तर आजच्या रेसिपीचं नाव आहे जाड चवळीची आमटी. तर चला सगळ्यात पहिलं आपण साहित्य बघून घेऊया. त्यासाठी लागणार मीडियम साईजचा एक कांदा बारीक कापलेला, एक छोटा टमाटर बारीक कापलेला, एक एक वाटी जाड चवळी. ते छोटी वाटी आहे, तुमच्यावरती तुमच्या घरात जर जास्त माणसं तुम्ही जास्तही घेऊ शकतात. आणि 1.5 चमचा घरचा मसाला, मालवणी मसाला 1.5 चमचा, आणि छोटीशी हळद. हे बघा, ही थोडीशी छोटीशी हळद, 1 चमच आलं लसूणची पेस्ट, 1 चमचा जिरा, चवीनुसार मीठ, थोडीशी कोथिंबीर. तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी घेऊ शकतात, आणि 3 ते 4 कढीपत्त्याची पानं. चला तर आपण बनवायला घेऊया. तर आपण आधी सगळ्यात ती चवळी धुवायची. आपण हे 3 ते 4 वेळा धुवून टाकायची स्वच्छ पाण्याने. मग नंतर कुकर लावायचे आणि 4 शिट्ट्या द्यायच्या. चला तर आधी गॅस पेटवूया. शिट्टी देऊन कसे झाले, 4 शिट्ट्या देऊन कसे, 4 शिट्ट्या देऊन बघा कसे झालेत. 2 चमचे तेल घालायचे, घालायचं जिरं, घालायचे कढीपत्ता. गॅस स्लो करा कारण कढीपत्ता उडतो. आता घालायचं कांदा, बारीक चिरलेला कांदा. गॅस फास्ट करा आणि चांगलं त्याला ढवळायचं. हे बघा, हळूहळू गोल्डन कलरमध्ये येत चाललंय. मग आलं आलं लसूणची पेस्ट, जसं थोडंसं गोल्डन झालं की गॅस बारीक करा कारण हे आलं लसूण पण उडतं, पेस्ट उडते. टमाटर आणि खाली थोडीशी कोथिंबीर, चव येते त्याच्याने जर आधी फोडणीमध्ये घालू तर. फोडणी देतानाच कोथिंबीर घातल्याने हे फायदा होतो की त्याच्याने चांगला वास पण येतो आणि चव पण येते आमटीला. आणि मग चवीनुसार मीठ घाला, का टमाटर नरम होण्यासाठी, म्हणून टमाटर लगेच नरम होईल म्हणून. आणि चांगलं त्याला ढवळायचं. असं तुम्ही ढवळलं ना, लसूणची पेस्ट घालून आणि मीठ घालून, मग ना गॅस असं बारीक ठेवायचं. झाकणवर पाणी घालून ठेवायचं 5 मिनटं. आता 5 मिनटं झाली, आता काढायचं, ढवळायचं त्याला. बघा टमाटर कसं हे झालंय, नरम झालाय, मऊ मऊ झालाय मीठ घातल्यामुळे. आता घालायचं हळद आणि मसाला, 1.5 चमचा मसाल्याने अर्धा चमचा हळद, असं ढवळायचं. आणि घालायची थोडीशी हिंग, एवढी थोडीशी हिंग. त्याच्याने काय होतं, त्याला पचनाला जड नाही होणार. म्हणून कुठल्याही कडधान्याचं काय तुम्ही पदार्थ बनवत असेल, तुम्ही हिंग नक्की घालायचं. थोडंसं नाव घालायचं. ते कांदाने खोबरं वाटून त्याचं हे केलं, वाटप बनवले. ह्याची रेसिपी आम्ही लवकरात लवकर बनवून दाखवू तुम्हाला. ह्याची लवकरात लवकर रेसिपी मी तुम्हाला दाखवेन बनवून. गाईस, अर्धी खोबऱ्याची वाटी आणि कांदा ते आधी परतायचं, मग ते मिक्सरमध्ये ग्राइंड करून तसं केलं त्याचं. आता ते झाकून ठेवायचं थोड्या वेळासाठी पाणी घालून. गॅस स्लोच राहिला पाहिजे. आता हे 5 मिनटं झाले तर आपण खोलून बघायचं. बघा कसं झालं. आणि ते पाणी त्यात घालायचं. सुटलं पाहिजे तेल, अजून सुटलं पाहिजे होतं. तेल सुटलं नाही म्हणून अजून झाकून ठेवले. झाकण उघडून बघा, झाकण उघडले. आता बघा कसं झालं, तेल सुटलंय चांगलं. मगाशी तेल सुटलं नव्हतं. आता घालायची ही चवळी. बघा, मी अजून थोडं वाटप, हे बघा गाईस, मी अजून थोडं वाटप घातलंय. हे आपल्याला आमटी आहे ना, म्हणजे असं जाड ना जास्त पातळ, आपल्याला मीडियम ठेवायचं आहे. म्हणून वाटप ठेवायचे. पण ते वाटप जर येतो, ते फ्रीजमध्ये होतं ना, फ्रीझरमध्ये, मग ते कडक आहे. आणि गॅस स्लो आहे. गॅस आता फास्ट करायचं आपल्याला. गॅस फास्ट केल्यामुळे उकळी आली आहे बघा. गॅस फास्ट केल्यामुळे चांगली उकळी आली आहे. आणि कोथिंबीर बारीक चिरलेली, वरून कोथिंबीर घालायची सगळ्यात शेवटी.
तर अशा प्रकारची झाली ही आमची आमटी. अशा प्रकारे ही आमटी तयार झाली. तुम्ही भातासोबत खाल तर खातच राहाल. मस्त आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या रेसिपीला. बाय.